राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील डीएम प्रतिष्ठानच्या वतीने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांच्या पुढाकाराने श्री सिद्धेश्वर मंदिरात महापूजा करून धनंजय मुंडे यांच्या उत्तम आरोग्यासाठी, मागील सर्व संकटे दूर होण्यासाठी तसेच त्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळावी अशी विशेष प्रार्थना करण्यात आली। यावेळी संस्थापक अध्यक्ष सनी देवकते सिद्धेश्वर मंदिरात दंडवत घालत त्यांनी श्री सिद्धेश्वरांचे दर्शन घेतले। त्यानंतर महाप्रसाद अर्पण करून धनंजय मुंडे यांच्या राजकीय वाटचालीस नवचैतन्य लाभावे आणि आगामी काळात त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी प्रार्थना करण्यात आली। याप्रसंगी डीएम प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच धनंजय मुंडे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी धनंजय मुंडे यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। संघर्ष योद्धा म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले, ज्याच्या संघर्ष पाचवीला पुजले, एक राजकारणातला कोहिनूर हिरा, हिमालय पर्वता एवढा उंचीचा असा आमचा नेता माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या आज 51व्या वाढदिवसानिमित्त आज डीएम प्रतिष्ठानमार्फत सोलापूर सिद्धेश्वर ग्रामदैवत येथे 51 किलोचा बुंदीचा लाडू अर्पण करण्यात आला आणि येणाऱ्या काळात धनंजय मुंडे साहेबांना सुख नांदी लाभू दे व त्यांच्या मागचे जे संकट टळू दे, यासाठी मी आपल्या सोलापूरच्या ग्रामदैवताला दंडवत घालून एक प्रार्थना केली की बाबा, माझ्या नेत्यावरचे जे संकट आहे, जे जातीभेदीत निर्माण केलं, त्यांना जातीत टार्गेट केलं, यातनं बाहेर काढून त्यांना येणारे दिवस चांगले मिळो आणि येणाऱ्या काळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची वर्णी लागो, यासाठी मी स्वतः कुठल्याही कार्यक्रम, कुठल्याही ह्याच्यात फेटा घालून परिधान करणार नाही। जोपर्यंत मंत्रिपद मिळणार नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही, असं माझं एक पण आहे। आणि धनंजय मुंडे साहेबांचं तुम्ही आजपर्यंत बघताय, जेवढं नाव आहे तेवढा त्रास पण आहे। धनंजय मुंडे नाव हे ब्रँड आहे, एक कोहिनूर हिरा आहे। त्या नावाला जपण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते, म्हणजे धनंजय मुंडे साहेबांचे जे कार्यकर्ते अहोरात्र कष्ट करतायत। जेवढं ट्रोल होतं त्या ट्रोल कुठं कम होतंय, ह्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते बघतोय। आणि धनंजय मुंडे साहेबांना जे जातीचं लेबल लागलंय, ह्यातनं बाहेर काढण्यासाठी आज आम्ही सगळेच जण प्रयत्न करतो आणि येणाऱ्या दिवसात माझ्या नेत्यांना चांगले दिवस येवो ही ग्रामदैवत सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो।